कल्याण आंबिवली दरम्यान पुन्हा एकदा फटका गँगची दहशत निर्माण झाली आहे। मी सध्या उभा आहे त्याच कल्याण आंबिवली परिसरातील उड्डाणपूल परिसरात आणि आपण पाहू शकता या उड्डाणपुलाच्या खालून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा लोकल ट्रेन असतील या जात असतात। मात्र या ठिकाणी जेव्हा एखादी एक्सप्रेस गाडी येते त्यावेळेला तिचा वेग जो आहे तो मंदावतो आणि याचाच फायदा घेऊन याच ठिकाणी या झाडींच्या मध्ये लपलेले जे चोर आहेत ते काठीचा फटका मारून या ठिकाणी लोकल प्रवाशांच्या हातावर तो काठीचा फटका मारून त्यांच्या हातातील मोबाईल या ठिकाणी किंवा मौल्यवान वस्तू असतील ते खाली पाडतात आणि त्यानंतर ते खाली पडल्यानंतर ती वस्तू घेऊन तिकडनं लंपास होतात। अशाच प्रकारची घटना जी आहे ते 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी घडलेली आहे। एकंदरीत बैल बाजार परिसरात राहणारा सोहेल महबूब शेख हा देखील अकोल्यावरून या ठिकाणी लोकमान्य टिळक एक्सप्रेसवरनं कल्याणकडे परतत होता आणि त्याच वेळेला याच ठिकाणी आपण पाहिलं तर याच ठिकाणी ज्यावेळेला तो आला त्यावेळेला एक्सप्रेस गाडीचा वेग मंदावला होता आणि त्याचाच फायदा घेऊन या ठिकाणी झाडाच्या आडोशात लपलेल्या आरोपींनी या ठिकाणी त्याच्या हातावरती फटका मारला। ज्या वेळेला तो आपल्या घरच्यांना सूचना देत होता, घरच्यांना कळत होता की मी कल्याण स्टेशनवर येत आहे, मला कल्याण स्टेशनला घ्यायला या, अशा प्रकारचं बोलणं तो फोनवरती करत होता। मात्र इतक्यात त्याच्या हातावरती जोराचा फटका लागला आणि त्यानंतर त्याच्या हातातला 30,000चा मोबाईल जो आहे तो या ठिकाणी खाली पडला आणि तो मोबाईल घेऊन या ठिकाणचे जे चोरटे आहेत ते चोरटे लंपास झालेले आहेत। सध्या या प्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र ते चोरटे अजून फरार आहेत। मात्र तरी देखील पाहिलं तर कल्याणवरनं प्रवास करणारे किंवा कल्याणच्या दिशेने या मार्गावरनं येणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे। या फटका गँगची जी दहशत आहे या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन चेतन निर्मलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।